नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? प्रकाश, शनिवार एक भन्नाट बातमी देऊन गेला आणि आज रविवार आहे. काय म्हणजे शनिवारची ती रणजी ट्रॉफीची बातमी तुला कशी वाटली होती? अतिशय आनंद झाला. म्हणजे जम्मू आणि काश्मीर हा इतका सुंदर, इतका महत्त्वाचा भाग भारताचा, जे काही घडलंय गेल्या 1-4 वर्षामध्ये, त्याच्या पार्श्वभूमीवर मला खरं इंटिग्रेशन जम्मू आणि काश्मीरचं खेळाच्या दृष्टीने तरी का न होईना आज झालं किंवा काल झालं असं मला वाटतं. रणजी ट्रॉफी जिंकणं हा एक इतका महत्त्वाचा भाग आहे की आज जम्मू काश्मीरच्या प्रत्येक कोपऱ्यात, म्हणजे कुपवाडा असो किंवा जम्मू असो, सगळीकडे त्या प्रकारचा आनंद होत असणार, सगळी लोक सेलिब्रेट करत असणार. आणि ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. आनंदाची तर आहेच, पण महत्त्वाची आहे कारण आज माझ्या मते क्रिकेटनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की ते काही वेळा अशा गोष्टी करू शकतं की ज्या कधी कधी करायला खूप वर्ष लागतात दुसऱ्या पद्धतीने. अगदी खरं बोललास, कारण मी अगदी म्हणजे उरीच्या बॉर्डरपर्यंत जाऊन आलेलो आहे आणि ज्या वेळेला ताणतणाव होते त्यावेळेला इंटिग्रेशनचं काम आम्ही क्रिकेटचा काय म्हणतात त्याला हात धरून केलेलं होतं. क्रिकेट हे अशा वेळेला प्रकाश जाणवतं की हा नुसता खेळ नाही आहे, ही एक संस्कृती आहे आणि हा एक खूप कनेक्टिंग फॅक्टर आहे असं मला वाटतं. होऊ शकतो जर करायची तयारी असेल तर. म्हणजे आज कदाचित ही वेळ नाही आहे याबद्दल बोलण्याची, परंतु जम्मू आणि काश्मीर क्रिकेटमध्ये जे प्रॉब्लेम्स आले होते ते का आले होते? ते काश्मीरच्या व्हॅलीमुळे का जम्मूच्या भागामुळे का त्यावेळच्या राजनीती पोझिशनमुळे आले? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार नंतर होईल. परंतु आज हे दिसतंय की सगळं रेप्रेझेंटेटिव्ह संघ वाटतो, तो सगळीकडची मुलं खेळत आहेत तिथे. आणि ह्यांनी जर जम्मू आणि काश्मीरमध्ये आता एकच काम व्हायला पाहिजे, श्रीनगरच्या त्या सुंदर मैदानावर एक भव्य स्टेडियम उभं केलं गेलं पाहिजे. एवढीच माझी विनंती आहे BCCIला हात जोडून की तुम्ही करा, म्हणजे जम्मू आणि काश्मीरला ती एक पण जरुरी जी गोष्ट आहे ती मिळेल. आणि ह्या तुम्ही काय म्हणता, आपण मराठीमध्ये म्हणतो ना की कळस लागेल ह्या विजयाला. कारण आता तू जे वर्णन करतो ते मला तसंच दिसतंय की भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणला तर जम्मू काश्मीर हे सरताज आहे आपलं, आणि त्याला क्रिकेटचं हेल्मेट लागलं ह्याची भावना मला येते, मुकुट लागल्याची भावना येते, क्रिकेटचा मुकुट. आणि खरोखर तुझ्या तोंडात साखर पडो, कारण जम्मू काश्मीरमध्ये हा जो काय म्हणतात त्याला आनंदाचा जल्लोष कालच्या विजयाने साजरा झालेला आहे, त्याच्या पार्श्वभूमीवरती आता BCCI म्हणा, JNK क्रिकेट बोर्ड म्हणा, हे उचल खाणार. आणि जर का तिकडं मेट्रो होऊ शकते, जर तिकडं रेल्वे होऊ शकते, तर क्रिकेट स्टेडियम का नाही होणार? नक्की होईल. प्रकाश, आता रविवार आपण जेव्हा विश्वचषक प्रकाश आपण खूप कव्हर केलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो की अरे फायनल मॅच, अरे नाही, प्रत्येक टप्प्यावरती या विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक टप्प्यावरती एक निर्णायक क्षण येतो की ज्या वेळेला तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी बाजूला सारून नेट रन रेट अमुक आणि तमुक याचा विचार न करता चांगला सर्वोत्तम खेळ करायचा आणि विजय मिळवून दाखवायचा, एवढा एकच उपाय उरतो. भारत विरुद्ध वेस्ट इंडिजला मला ते रूप दिसतंय. तुझं मत काय आहे? अगदी बरोबर आहे, कारण साधा, स्पष्ट आणि ज्याला म्हणतात ना सिम्प्लिसिटीने खेळलेला गेम आहे हा. ह्याला खूप कारणासाठी खूप कॉम्प्लिकेट केला जातो आहे. DRS आहे, कॅल्क्युलेटर आहेत, कम्प्युटर आहेत, वगैरे वगैरे. परंतु जेव्हा म्हणतो ना की आज ही मॅच मारायची म्हणजे मारायची, ही मॅच जिंकायची, जी टीम ही मॅच जिंकेल ती सेमीफायनल खेळणार. स्पष्ट साधा हिशोब. वेस्ट इंडिजला पण माहिती आहे, त्यांचं लाडकं ग्राउंड आहे, विसरू नका. 2016 साली काय केलं होतं इथे, त्यामुळे त्यांचं आवडतं ग्राउंड आहे. भारताच्या प्लेयर्सनाही ईडन गार्डन्सबद्दल काय सांगायला नको आहे. अप्रतिम मैदान, खडकच्च भरलं जाईल असं याच्यात काही शंका नाही. आणि त्यामुळे हा सरळ, ज्याला नॉकआउट म्हणतात किंवा सरळ शूटआउट म्हणतात, तसा हा सामना होणार आहे. दोन्ही संघ पूर्णपणे प्रयत्न करतील, जीव टाकतील, कारण सेमीफायनल इज ॲट स्टेक. सुपर ओव्हर म्हटलं जातं T20 क्रिकेटमध्ये. ही सुपर 8ची सुपर मॅच आहे आपण असं म्हणूयात. वेस्ट इंडिज क्रिकेटबद्दल भारतामध्ये एक वेगळं प्रेम आहे, कारण मी ते दृश्य प्रकाश आपण दोघांनी पाहिलेलं आहे की भारतामध्ये जो शेवटचा T20 वर्ल्ड कप झाला होता 16 सालचा, तेव्हा सेमीफायनलमध्ये भारताला हरवून वेस्ट इंडिजचा संघ चॅम्पियन 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 हे गाणं गात ट्रायडंट हॉटेलला गेले होते आणि कुणी ऑब्जेक्ट केलं नव्हतं. वेस्ट इंडिज क्रिकेटबद्दल हे प्रेम
क्लाइव्ह लॉईड, रिचर्ड्स जेव्हापासून आपण बघतोय आत्ता सुद्धा ते प्रेम दिसतं. पण आता त्यांना हे कळून चुकलेलं आहे, रविवार जो आज आहे त्याच्या दिवशी हे प्रेम मागं ठेवलं जाईल आणि 60-70 हजार प्रेक्षक हे भारतासाठी पाठिंबा देतील, वातावरण वेगळं असेल. प्रश्नच नाही. परंतु ते सरी म्हणलं आपण तरी डॅरन सॅमी हा ह्या संघाचा कोच आहे. डॅरन सॅमीला ज्याला इंग्रजीमध्ये टनल विजन म्हणतात ना, तसा प्रकार आहे. त्याला 2 डोळ्यांमधनं मला वाटतं फक्त ती ट्रॉफी जी त्यांनी धरलेली आहे तेवढीच दिसते. आणि त्यामुळे त्यांनी जे ह्या संघामध्ये एक ॲटलिस्ट ग्राउंडवर दिसताना असं दिसतंय की मी बार्बेडॉसचा आहे, मी गयानाचा आहे, मी जमैकाचा आहे, हे दिसत नाही आहे. आणि ही ऑपोजिशनला खतरनाक बातमी आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी अतिशय सुंदर बातमी आहे. आणि त्यामुळे हा सामना सोपा होणार नाही आहे असं मला वाटतं. भारताला आपला A+ गेम खेळायला लागणार आणि वेस्ट इंडिज पूर्ण प्रयत्न करतील. बॅटिंग आपली वर्सेस बॉलिंग त्यांची, जी त्यांची वीक सूट समजला जातो. आणि आपले स्पिनर्स काय करतात, कारण फास्ट बॉलर्स किती इम्पॅक्ट करू शकतील मला माहीत नाही, पण स्पिनर्सच्या हातात ही जबाबदारी असणार आहे की त्यांनी कुठल्या पद्धतीने ते रिटेन करू शकतील, रिस्ट्रिक्ट करू शकतील वेस्ट इंडिजला. पण हे सगळं आता कळेल जेव्हा मॅच संपेल तेव्हा. पण भारताला खूप मोठी संधी आहे. पण मला सगळ्यात जास्त आनंद आहे रॅली अराउंड द वेस्ट इंडिज हे माझं क्रिकेटशी जोडलेलं सगळ्यात आवडतं गाणं आहे. तो त्यांचा अँथम म्हणला जातो. ऑफकोर्स तो एका देशाचा नाही आहे, परंतु त्या गाण्याच्या आधारावर ते लोक काय पद्धतीने खेळतील आणि मजेदार मॅच होईल ह्याच्यात माझा काही शंका वाटत नाही. या ग्राउंडवर आपण काय येतो, आठवणींनी भरलेलं ग्राउंड आहे की या मैदानावरती फॉल ऑन मिळून आपण काय म्हणतात त्याला, राहुल आणि लक्ष्मण, ते सुख पाहिलेलं आहे. 96 सालचं इथं हारण्याचं दुःख पाहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर मोठमोठे सामने इथे रोहित शर्माचा विश्वविक्रमी वनडेतलं द्विशतक पाहिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आठवतात. आणि त्याचबरोबर या रविवारच्या सामन्याचं महत्त्व सुद्धा आम्हाला कळतं. हे ग्राउंड असं आहे की जिथं पूर्वी किती प्रेक्षक बसायचे प्रकाश, 90,000च्या वर. कारण त्यावेळेला फळ्या होत्या, त्याला फळ्या होत्या. आता खुर्च्या लावल्या आहेत त्यामुळे 70,000ची कपॅसिटी झालेली आहे. पण ऑलरेडी कलकत्त्याचे प्रेक्षक हे शांत बसून सामना नाही पाहत. कधीच नाही. कलकत्त्यामध्ये नॉर्मली कुठे शांतता असते, कारण इथली लोक हे खूप इंटेलेक्च्युअल असतात किंवा समजतात स्वतःला. त्यामुळे सगळीकडे कोपऱ्या कोपऱ्यावर चाय पे चर्चा हे होतच. हे करंट सरकार यायच्या खूप आधीपासून चालू आहे. आणि ती ट्रेडिशन क्रिकेट फील्डवर पण चालू असते. प्रत्येक जण एक्सपर्ट असतो, प्रत्येक जण सांगत असतो, जो फिल्डर बाउंड्रीवर असतो त्याला, अरे जाके कॅप्टन को बोलो, उसको इधर से बॉलिंग दो. सगळ्या बातम्या, सगळी इन्फॉर्मेशन पूर्णपणे इन्व्हॉल्व. त्यामुळे धमाल येणार आहे आणि मॅच टाईट होते. प्रकाश, आज डेरेन सॅमी येडा झाला पत्रकार परिषदेत कालची बघून. त्याचं कारण कालच्या पत्रकार परिषदेला एक साधारणपणे 125 तर बंगाली पत्रकार होते आणि आम्ही एक 50-60 होतो. 200च्या आसपास पत्रकार हे आजचा सामना कव्हर करायला इथं हजर असणार आहेत. याच्यावरनं डेरेन सॅमी काला मला म्हणाला, याच्यातनं कळतं या सामन्याचं महत्त्व काय. मला वाटलं तर तो म्हणेल की अरे हे कधी कधी आमच्या इथल्या मॅचेसला नसतात रे एवढे लोक. खरोखर. पण सराउंड साऊंड म्हणजे हा खूप श्रीमंत माणूस आहे, बाय द वे फार श्रीमंत माणूस आहे, उच्च पदावरती काम केलेला श्रीमंत माणूस. प्रकाश, एक गोष्ट तुला सांगतो, 10 लाख किंवा 20 लाखाची म्युझिक सिस्टीम जरी तुझ्याकडे असली आणि त्याच्यात सराउंड साऊंडचा इफेक्ट असला, तो झक मारेल असा सराउंड साऊंडचा इफेक्ट आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे इडन गार्डनवरती. सुनंदनचे सगळे आवडते काय म्हणतात प्रेक्षक, तुम्हाला एक सांगतो, प्लीज सांगा ह्याला ही टेस्ट करण्यासाठी तो काय 10-20 लाखाचा सिस्टम आहे तो मला दे, मग मी सांगून कम्पेअर करून कळवतो कसं आहे. पण इथं या मैदानावरती जेव्हा प्रकाश मेक्सिकन वेव्ह होते ती अशी जाते, जेव्हा ती समोर असते तुमच्या तेव्हा तुम्हाला इथं आवाज ऐकू येतो, कानाला नाही, इथे तुम्हाला जाणवतं. मग ती फिरून या कानात घुसते आणि या कानात बाहेर पडते. हा जो सराउंड साऊंडचा इफेक्ट आहे, त्यामुळे लाखो करोडो रुपये खर्च करून आम्ही दोघं या सामना बघायला उगाच नाही आहेत. पत्रकार असण्याचे फायदे आहेत. मी तर पत्रकार आहे हो, हा तर BBCचा कॉमेंटेटर आहे, पण मला त्याचा अभिमान आहे, कारण या माणसानी कॉर्पोरेट लाईफ जगत असताना आपला छंद जोपासलेला आहे. हे मात्र मला मानायला लागेल. बाकीच्या वेळेला मी काय याचं जास्त कौतुक करत नाही, परंतु ह्या बाबतीत मात्र मला नक्की आहे. त्यामुळे प्रकाश, आज बाकी सगळं सोडून आता मस्तपैकी या सामन्याचा आनंद घेऊयात. आम्ही आमचे अंदाज थोडेसे इनपुट तुम्हाला दिले,
तुमचे काय आहेत आम्हाला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल आणि प्रकाशचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. नमस्कार.